राज्यातील शिक्षक चळवळीला यश, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला. मुंबईत लोकसेवा न्यूज 24 तास प्रतिनिधी. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी मोठा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिनांक 9 जुलै 2025 रोजी शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळत 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढीचा निर्णय आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यासाठी सरकारने तब्बल 970 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 5 जून 2025 पासून सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आज यश लाभले असून हे यश शिक्षकांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जात आहे. 8 आणि 9 जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद करून दिलेला इशारा निर्णायक ठरला. शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडराव जगदाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा विजय कोण्या एका संघटनेचा किंवा व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकीचा विजय आहे. 20 ते 25 हजार शिक्षक रस्त्यावर उतरले म्हणून आज हे यश शक्य झाले आहे. यामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व आमदार मंगेश चव्हाण यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माननीय नामदार गिरीश महाजन साहेब यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, प्रवीण दरेकर व अन्य मान्यवरांनीही पाठिंबा दिला. या निर्णयामुळे राज्यातील 63,000 शिक्षकांना थेट न्याय मिळाला असून याचे श्रेय शिक्षकांची एकजूट व संयमाला द्यावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन समन्वय संघाने त्यांचे आभार मानले. यावेळी समित कदम, विजयसिंह माने, भैया पुंडलिक रहाटे, वैद्यनाथ चाटे, मच्छिंद्र सावंत, संजय डावरे, सदानंद लोखंडे, अजय टराव, SD लक्ष्मण सोळंकी, अजय थुल, संतोष पाटील आदी उपस्थित होते. अधिक अपडेट्ससाठी राहा जोडलेले लोकसेवा न्यूज 24 तास.